यानंतरची एक धक्कादायक बातमी आळंदीमधली आहे। आळंदीमध्ये काही जणांचं धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुम्ही तुमचा धर्म सोडा, येशूची पूजा करा असं सांगत येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी दिल्याचं आणि पूजा करायला सांगितल्याचं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। या प्रकरणी धर्म परिवर्तन करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी आळंदीमध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। धर्म परिवर्तन करायला सांगितलं गेल्याचा धक्कादायक प्रकार आळंदीमध्ये घडलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पोलीस या सगळ्या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई करतायत? अजिंक्य, हा सगळाच प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर या प्रकाराचं चित्रीकरण केल्यानंतर जे संबंधित तक्रारदार आहेत ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी तक्रार दिली की या पद्धतीने आपल्याला आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मामध्ये आपलं धर्मांतरण करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला गेला आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ IPC कलम 165 नुसार आणि इतर जे कलम आहेत त्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत आणि संबंधित व्यक्ती संदर्भात आता चौकशी आणि तपास सुरू आहे। मात्र एकूणच जर प्रकार बघितला तर यामध्ये द्राक्षाचा रस म्हणून काही पेय पाजण्याचा, मांस खाऊ घालण्याचाही प्रकार घडत होता, अशा प्रकारची तक्रारमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार गंभीर आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये जी झोपडपट्टी आहे तिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे आता जे पोलीस प्रशासन आहे ते अत्यंत गांभीर्याने बघता आहे। याआधी असे काही प्रकार घडले का? कोणाच्या मनाविरुद्ध जर धर्मांतरण होत असेल, आमिष दाखवून जर धर्मांतरण होत असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे पोलीस आता या सगळ्याच प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत। 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपल्याला दिली आणि त्यानुसार आता हा सगळा तपास सुरू आहे। ठीक आहे गोविंद, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। कोल्हापुरातल्या